युवर ऑनर, माझ्या दृष्टीनं हा खटला म्हणजे केवळ साक्षी पुरावे, वकिली डावपेच, कायद्याचा गारुडी खेळ असा नसून तो मानवतेचा, न्यायाचा, देशहिताचा, सामाजिक सद्भावाचा, अतिशय महत्वाचा आणि भविष्यावर परिणाम करणारा. माय लॉर्ड, कोळसेकर आणि सोनकांबळे हे व्यावसायिक पंच असून त्यांचे फुटपाथवर अनधिकृत व्यवसाय असल्याने त्यांचे संबंध कायम तिथल्या पोलिसांशी, स्थानिक गुंडांशी येत असतात. खरं तर पोलिसांच्या मेहरबानीवरच त्यांना जगावे लागते. म्हणून पोलीस सांगतील तशी साक्ष ते देणार हे उघड आहे. आता पुढे हनीफ पठाण. हा हनीफ पठाण 25 वर्ष त्या हॉटेलमध्ये काम करूनही इस्लामचे कोणतेही पुरावे त्याने नियमानुसार, कायद्यानुसार घेतलेले नाही. शिवाय या हॉटेलचा समावेश काळ्या यादीत असल्याने तिथे पोलिसांच्या वारंवार धाडी पडलेल्या आहेत आणि त्याचे पुरावेही आम्ही आपल्याला सुपूर्द केले आहेत. आता पुढे आपले कर्तबगार अधिकारी मिस्टर शिर्के. मिस्टर शिर्के हे 7 ते 8 तासांचा प्रवास 5 तासात पूर्ण करून इस्लामच्या अटकेचे दुपारी 3 पर्यंत सोपस्कारही पूर्ण करतात. त्यामुळे ते कदाचित विमानाने गेले असावेत की काय याची शंका येते. शिवाय इस्लाम जर अतिरेकी होता तर त्याला स्वामींना विश्वासात घेऊन दिवसाही पकडता येणं शक्य होतं. पण तसं न करता अगदी चोरी छुपे पहाटेच्या वेळेला त्याला काहीही कळू न देता अचानक उचलून त्याला आरोपी बनवलं. ही संशयास्पद आहे. शिवाय इस्लामला हॉटेलमध्ये अटक झाली हे कोणत्याही पुराव्याने सिद्ध होत नाही. परंतु स्वामी आणि राघवेंद्र यांच्या साक्षीने त्याला मठाच्या परिसरातच अटक झाली हे सिद्ध होत. परंतु आमच्या विद्वान मित्रांनी स्वामींवर नको नको असे जे आरोप केले ते केवळ खोटे आणि या केसचा निकाल फिरविण्याच्या हेतूने केलेले आहे. वास्तविक पाहता इस्लाम सारख्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणून या देशाला महाशक्ती बनविण्याचे काम व्हायला आणि त्याचाच एक भाग म्हणून स्वामींनी कोणतीही जात धर्म न पाळता केवळ सत्यासाठी या 7 वर्षांमध्ये अनेक वेळा आपला अमूल्य वेळ कोर्टासाठी खर्ची घातला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आभार. आता महत्वाच्या पुराव्यांमध्ये RDX पावडर, स्फोटके, इस्लामचे मनगटी घड्याळ, त्याचा मोबाईल या वस्तू सापडल्याच नाही. या सर्व घटनाक्रमाचा अर्थ असा होतो माय लॉर्ड की इस्लामला केवळ मुसलमान म्हणून एक सोपे टार्गेट समजून बळीचा बकरा बनविण्यात आला. गेली 7 वर्ष या इस्लामने, त्याच्या कुटुंबाने हातोनात छळ सोसला. सामाजिक रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले. हे अत्यंत वेदनादायी आहे, अत्यंत वेदनादायी आहे. म्हणून माझी कोर्टाला विनंती आहे की या इस्लामला निर्दोष समजून बाइज्जत मुक्त करण्यात यावे आणि आपल्या या देशाला एक चांगला संदेश देण्यात यावा. कारण आपला हा देश विविध जाती धर्मांनी नटलेला असूनही विविधतेत एकता साधणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव देश आहे. दॅट्स ऑल माय लॉर्ड.